प्रशांत जगतापांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। प्रशांत जगतापांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। तुतारीची साथ सोडून जगतापांनी काँग्रेसला हात दिलाय। प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यानं नाराज होऊन त्यांनी आपला राजीनामा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतोय। हे होत असताना माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष, पक्षाचे नेते यांचे सुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली। माझी या माध्यमांना सुद्धा विनंती आहे, माझा काँग्रेसचा प्रवेश हा शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे। याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झाला आहे किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख, जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये। माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे। पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना, तरुणांना माझा एक शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होत आहे। मागचा 26.5 वर्षाचा अनुभव मी सांगितला। माझं वय आज 47 आहे। इथून पुढे काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ, प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही। एक वेळेस राजकारण बंद करेल, पण काँग्रेसमधून दुसरीकडे कुठे जाणार नाही। उभ्या महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न होता की ते कधी जाणार, कोणत्या पक्षात जाणार। जी चर्चेची जी मंथन आणि खलबतं सुरू होती, आज हे वादळ, प्रशांत जगतापांचं जे वादळ आहे ते वादळ शांत नाही झालं तर ते वादळ आज मूळ जो काँग्रेस पक्षाचं जे वादळ आहे त्यामध्ये सहभागी झालं। मी त्यांचंही या निमित्तानं त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो।